कर्मचाऱ्यांच्या खाजगीकरणाविरोधात महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंते अधिकारी कृती समितीच्या वतीने बुधवारी धरणे आंदोलन करण्यात आले। महावितरण कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले। महावितरणच्या तिन्ही कंपन्यांमध्ये कंत्राटी आणि खाजगीकरण सुरू आहे। शिवाय आता उपकेंद्र देखील कंत्राट पद्धतीने चालवले जात आहे। यासह वीज वितरण संबंधित सर्व कामात खाजगीकरण सुरू आहे। तिन्ही कंपन्यांमध्ये सुरू असलेले खाजगीकरण रद्द करण्याची मागणी आंदोलकांच्या वतीने करण्यात आली। या आंदोलनामध्ये कर्मचारीही सहभागी झाले होते। सरकारच्या आणि एमएससीकडे काही पिटिशन फाईल झालेत अदानी आणि टोरंट पॉवरमध्ये, त्याला आमचा प्रामुख्याने विरोध आहे। आमचं असं म्हणणं आहे त्याच्यामध्ये की जे वीज क्षेत्र आहे त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट कंपनीचा सरकारचा डॉमिनन्स राहिला पाहिजे, तरच सर्वसामान्य लोकांना सुद्धा परवडेल अशा भावामध्ये आणि गुणवत्तापूर्ण वीज आम्हाला देता येईल। दुसरं जी आमची मागणी आहे की महापालिकेमध्ये टीबीसीबीच्या माध्यमातून ज्या प्रोजेक्टची किंमत 200 करोडच्या वर आहे अशा प्रोजेक्टची खाजगीकरण केलं जाते किंवा प्रायव्हेट कंत्राटदारांना दिलं जात आहे। त्या बाबतीत आमचं असं म्हणणं आहे की आपण 500 करोड पर्यंत जेवढे प्रोजेक्ट महापालिकेशन राबवत होता आतापर्यंत तर ते जशाल तसे ठेवावे आणि 500 करोडच्या पर्यंत सगळे प्रोजेक्ट महापालिकेशन स्वतः कंपनीच्या माध्यमातून ते एक्झिक्यूट करेल। तिसरं आमचं याच्यामध्ये धोरण आहे की महानिर्मितीच्या मध्ये जे आमचे स्मॉल हायड्रो पॉवर स्टेशन्स आहेत त्याचं कंत्राटीकरण, त्याचं खाजगीकरण सरकारच्या माध्यमातून ते धोरण अवलंबले जात आहे, त्यालाही आमचा विरोध आहे। आमचं म्हणणं आहे की आतापर्यंत ज्या पद्धतीनं हे हायड्रो पॉवर स्टेशन आम्ही चालवत होतो, आमची महानिर्मिती कंपनी तिथले इंजिनियर तिथले कर्मचारी चालवत होते, तर तसंच पुढेही चालू ते धोरण तसंच पुढे चालू ठेवावं जेणेकरून त्या कंपन्या सर्वसामान्य लोकांच्या मालकीच्या राहतील। सोबत आमच्या काही ज्या दुसऱ्या मागण्या आहेत त्याला आलाय, त्याच्यामध्ये पेन्शनचा एक आमचा मुद्दा आहे की बाकीच्या कर्मचाऱ्याप्रमाणे आमच्याही लोकांचं निवृत्तीनंतरचं जे आयुष्य आहे सुखमय आणि चांगल्या पद्धतीनं जगण्यासाठी त्यांना पेन्शन म्हणजे आमचा हा हक्क आहे आणि तो आम्हाला देण्यात यावा। सोबतच सरकारी कंपन्यांमध्ये जे अनुशेष भरती शिल्लक राहिलेली आहे मागासवर्गीय आणि इतर मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची भरती सुद्धा प्रशासनाने शासनानं भरून घ्यावी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचं जे काही 43,000 आमचे कर्मचारी आहेत त्यांचा सुद्धा टप्प्याटप्प्याने आमच्याकडे आमच्या कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्याप्रमाणे समावेश करण्यात यावा अशा आमच्या विविध मागण्याच्या अनुषंगाने आम्ही राज्यव्यापी आंदोलन उभं केलेलं आहे। आज हा जो संप आहे 9 जुलै रोजी कामगार विरोधी जे धोरण सरकारने अवलंबिलेलं आहे त्याच्या विरोधात आहे, जे की खाजगी कंपन्यांचं जे सरकार खाजगीकरण करत आहे त्या विरोधात की खाजगी कंपनी जर झाली तर कामगार विरोधी पूर्ण संरक्षण कमी होईल आणि कामगार हा रस्त्यावर आला तर त्याचा कुठलाही विचार केला जाणार नाही। यासाठी हे कामगार विरोधी कायद्याबद्दल आजचं